श्रावण महिना म्हटलं की प्रत्येकाला देवदर्शनाला जाण्याचा मोह काही आवरता येत नाही। त्यातल्या त्यात श्रीशैलमला जाणारी भक्तांची संख्या देखील मोठ्या संख्येने असते आणि याच पार्श्वभूमीवर श्रीशैलमला जाण्यासाठी जे काही भाविक आहेत त्यांना दर्शनाची सोय करून देता यावी आणि त्यांना आपल्या शहरापासून श्रीशैलमला पोहोचता यावं यासाठी एका महत्त्वपूर्ण बसची व्यवस्था करण्यात आली। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे असलेल्या श्रीशैल येथील श्री मल्लिकार्जुन लिंगाच्या दर्शनासाठी सोलापूरसह परिसरातील भाविकांसाठी सोलापूर एसटी सोलापूर श्रीशैल एसटी सेवा सुरू करण्यात आली आहे। सोलापूर आगाराने शहर जिल्ह्यासह आणि परिसरातील नागरिकांना श्रावण महिन्यात श्रीशैल येथे दर्शनासाठी लोक जातात। भाविकांकडून केलेल्या मागणीचा विचार करून राज्य परिवहन महामंडळाच्या येथील विभागीय कार्यालय प्रशासनाने निर्णय घेत सोलापूर श्रीशैल एसटी बस सोडण्याचा निर्णय घेतला। मधल्या काळात सुरू असलेली ही बस प्रतिसादाअभावी बंद होती। पुन्हा यंदाच्या श्रावण महिन्याआधीपासून श्रावण महिन्यात बंद केलेली बस पुन्हा नियमित सुरू करण्याची मागणी भाविकांमधून वाढली। एसटी प्रशासनाने श्रीशैलमसाठी बस सुरू करण्याचा निर्णय घेतला। ही बस सोलापूरहून बोरावणी, उमरगा, हुमनाबाद, मनाकेली, जाहिराबाद, संगारेड्डी, सदाशिवपेठ, हैदराबाद, अवंगल, दिंडी, मन्नानूर मार्गे श्रीशैलमला जाणार आहे। सोलापूर श्रीशैलम अंतर हे 532 किलोमीटर आहे। ही बस सोलापूरच्या बसस्थानकातून सकाळी 6 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी 6:30 वाजता श्रीशैलमला पोहोचेल, तर श्रीशैल येथून ती 7 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी 7:30 वाजता येथील बसस्थानकावर येणार आहे। या बस सेवेमुळे शहरासह जिल्ह्यातील भाविकांना त्याचा फायदा होणार आहे। थेट श्रीशैलमला जाण्यासाठी अन्य सुविधा नसल्याने या बस सेवेला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे। श्रावणाच्या पार्श्वभूमीवर शहरासह परिसरातील भाविकांनी श्रीशैलला बस सुरू करण्याची मागणी केली। प्रवाशांसह सर्व अंगाने विचार करून ही बस सेवा सुरू केली आहे, अशी माहिती सोलापूर आगार व्यवस्थापक राज्य परिवहन महामंडळाचे अमोल गोंजारी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली।